पुढच्या 4 तासात राज्याच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसाची हजेरी. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, अंधेरी आणि विलेपार्लेसह अन्य ठिकाणी पाऊस. पालघरच्या मनोरवाडा रोडच्या दुरुस्तीमुळे सुरू केलेला पर्यायी रस्ता मुसळधार पावसामुळे धोकादायक अवस्थेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक बंद होण्याची शक्यता. बीड जिल्ह्यात दमदार पाऊस. माजलगावच्या लेंडी नदीला पूर. कोथाळा इथली सरस्वती नदी वाहू लागल्यानं नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात जोरदार पाऊस. पाचोडची गल्हाटी नदी पावसामुळे प्रवाहित. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा इथे सरस्वती नदीने पातळी ओलांडली. नदी ओसंडून वाहू लागल्यामुळे गावातल्या नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. सांगलीच्या अग्रणी नदीपात्रात मुसळधार पावसाची बॅटिंग. खानापूर आणि तासगावच्या वायफळे इथे अग्रणी नदीच्या बंधाऱ्यावरनं पाणी वाहतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. पावसामुळे धाराशिव बसस्थानक परिसरात पाणी साचलं. बसस्थानकामध्ये सातत्यानं पावसाचं पाणी साचत असून प्रवाशांमधनं या घटनेबद्दल संताप व्यक्त होतोय. वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. त्यामुळे बळीराजाची शेतातली कामं आता वेग घेतात. परभणीच्या पाथरी आणि मानवत तालुक्याला पावसानं झोडपलं. मानोलीमध्ये ओढ्याच्या पाण्यात 2 महिला पुरात वाहून गेल्या. एका महिलेला वाचवण्यात यश तर एक महिला अजूनही बेपत्ता. जालना जिल्ह्यामध्ये 10 दिवसात 76.80 मिलीमीटर पाऊस. गेल्या 24 तासात 7 मंडळात अतिवृष्टी. धाराशिव जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाची हजेरी. जिल्ह्यातील उमरगा, लोहारा या तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग. माडज, मुरुम, येणेगूर, तुरोरी या गावात नदी नाले तुडुंब. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात मुसळधार पाऊस. शहरासह कदेर, नारंगवाडी आणि अन्य गावांमध्ये पावसाची हजेरी. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात जोरदार पाऊस. पावसामुळे शेतकरी सुखावला. पहिल्याच पावसात लातूर जिल्ह्याचं चित्र बदललं. मुसळधार पावसामुळे ओढे, नाले आणि शेतशिवारात पाणीच पाणी. दापोलीमध्ये आज सकाळपासूनच दमदार पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांमधनं समाधान व्यक्त. पावसामुळे ग्रामीण भागात शेतीसह पाण्याचा प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता. परभणीच्या मानवत तालुक्यातील मंगरूळ ते रामपुरी रस्ता खचला. मुसळधार पावसामुळे नाल्यांना पुराचं रूप. पंढरपूर, माढा, मोहोळ 3 तालुक्यातला 100 गावांना मोठा दिलासा. 2 टीएमसी क्षमतेचा येवती तलाव 80% भरला. उजनी धरणाची पाणी पातळी 4% वाढली. उजनी धरणामध्ये 5000 क्युसेकनं पाणी जमा. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण आजपासून पर्यटकांसाठी बंद. पावसाळा सुरू झाल्यामुळे खबरदारी. बुलढाण्याच्या खामगावमधील चितोडा गावाजवळ असलेल्या कांदा साडीवर वीज कोसळली. आगीमध्ये सर्व कांदा जळून भस्मसात. तर बाजूला गोठ्यात बांधलेल्या 2 बैलांचाही मृत्यू. कोकणात पावसाची दमदार हजेरी. दमदार पावसानंतर पेरणीच्या कामांनाही वेग. लातूरमधील शिरूर, अनंतपाळ, उदगीर राज्यमार्ग पावसामुळे बंद. पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प. जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासून दमदार पावसाची हजेरी. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. सांगलीच्या पलूस तालुक्यात कृष्णा नदी किनारी मोराचं विलोभनीय दृश्य. पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केलंय. अंबरनाथमधील मलंग गडावरती पावसामुळे घरावरती दरड कोसळली. एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुलाम बादशाह सय्यद यांच्या घरावरती दरड कोसळली. परभणीच्या जिंतूरमध्ये वीज कोसळून 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू. तर दैठणा शिवारातील धोंडी परिसरात मुसळधार पावसामुळे काही काळ धोंडी दैठणा मार्ग बंद.
धाराशिव तुळजापूर तालुक्यातील मसला इथे वीज पडलेल्या जागेतनं निळ्या रंगाचं पाणी बाहेर येऊ लागलंय. निळ्या रंगाचं पाणी जमिनीतनं कसं येतंय याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. हे पाणी पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.